देवा माझे म्हणा लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोडे नाम स्मरण घडो संत समागमा वागाची भ्रमरा नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी रावणा वागाची भ्रमरा नको देवा एका जनार्दन सेवा दृढ दे नाम स्मरण घडो संत समागमा वागाची नको देवा विठ्ठल पांडुरंग करुणा करा दयाळा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज निज मन मुकुरो सुधारी बरनो रघुबर विमल जसो जो दायक फल चार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दियो हर क्लेश विकार जयांची गिलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा ट्रबल आणि गेन देऊन आवाज थोडा स्पष्ट आणि बेस लागून यावा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा जीवानं देवाला काय मागितलं पाहिजे अतिशय महत्त्वाच्या गोष्टीचं चिंतन करणारा अभंग आज आपल्या धानोरा नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपात चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 56 वर्षाची परंपरा आहे माझ्या ताई दादांना आपली गीता जयंती व श्री दत्त जयंती निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह साधू संतांचे आशीर्वाद या कार्यक्रमासाठी आहेत सप्ताहासाठी आहेत परमपूज्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री विठ्ठल महाराज चौधरी मोठे बाबा अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था आळंदी रामदास बाबा सुपडू महाराज हरिभक्तपरायण श्री सर्व हरिभक्तपरायण मंडळी या सगळ्यांच्या आशीर्वादानं भव्य असा हा महायज्ञ संपन्न होतोय आणि या पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आपल्याच गावचं लाडकं लेकरू वनाजी महाराज धानोरेकर यांच्या सुंदर अशा मार्गदर्शनानं हा भव्य महायज्ञ संपन्न होतोय वना महाराजांसारखी ही रत्न आपल्या गावामध्ये संप्रदायाची सेवा करणारी किंवा मार्ग दाखवणारी जी तयार होत आहेत ना याच्यासाठी मोठे बाबांचा आशीर्वाद आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि महाराष्ट्रातली नामांकित कीर्तनकार मंडळी आपण एका पत्रिकेत एकत्र आणली याच्यात कोणीच लहान नाही मला वाटतं तब्येतीनं सगळ्यात मीच लहान असेल सगळी अगदी वजनानं अगदी महाराष्ट्रभरामध्ये नामांकित गाजलेली ही सगळी मंडळी आहे आणि याच्यामध्ये अगदी जागराची सेवा माझ्याकडे आलेली वना महाराजांनी मला फोनवरती संपर्क केला सांगितलं दीदी मागच्या वर्षी झालं होतं आपलं कीर्तन आपल्याकडे आणि याही वर्षी पुन्हा मला निमंत्रित केलं तुम्ही दुसऱ्यांदा मला तुमच्या गावामध्ये कीर्तनासाठी बोलावलं सर्व ग्रामस्थ मंडळीचे मी धन्यवाद व्यक्त करते या कार्यक्रमासाठी ज्यांचं खूप मोठं असं योगदान आहे असे आयोजक श्रीमान भगवान आसाराम महाजन माजी सरपंच धानोरे सौ गायत्रीताई भगवानजी महाजन सरपंच धानोरे समस्त भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळी धानोरे खरं तर भाऊंचं खूप मोठं सेवादान या सप्ताहामध्ये आहे आम्ही वना महाराज आम्ही जेव्हा भाऊंच्या घरी आता बसलो होतो काही वेळापूर्वी आणि काही गावातली मंडळी सुद्धा होती वना महाराज होते दीदी 4 वर्षापासून या पूर्ण सप्ताहाचा जो काही खर्च आहे भाऊ स्वतः पूर्ण खर्च पार पाडतायत खरंच मी बोलले की भाऊंसारखी माणसं प्रत्येक गावात असावीत आणि तेवढी माणसं आहेत फक्त दातृत्व नाही दान नाही लोकांकडे तेवढे दानत नाही देवाने एखाद्याला खूप दिले पण देण्याची वृत्ती नाही पण हे गावच भाग्यवान म्हणावं लागेल काय असेल साधू संतांचा आशीर्वाद या गावाला मोठी मोठी कीर्तनकार मंडळी येत आहेत नवल नाही पण ज्यांच्या जीवनात खरंच परमार्थ म्हणजे साधना होती ज्या साधू संत महात्म्यांचा देवाशी संवाद होता अशा संत महात्म्यांचे पदस्पर्श सुद्धा या धानोरा गावाला लागलेले आहेत म्हणूनच भाऊंसारखे रत्न आणि वना महाराजांसारखे रत्न या गावात तयार झालेले आहेत वना महाराजांचं वय किती आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये साऱ्या गावाचा विश्वास
लक्षात घ्या, नियोजन करणं कठीण नसतं, पण लोकांचा विश्वास जिंकणं ही फार मोठी गोष्ट असते. ते आमच्या वना महाराजांना जिंकले. एकदा वना महाराजांसाठी टाळी झाली पाहिजे. मूर्ती लहान आहे, वय लहान आहे, पण परमार्थासाठी गावासाठी फार तळमळ आहे, फार धडपड आहे. महाराष्ट्रातला कितीही मोठा नामांकित माणूस असू द्या, माझ्या धानोऱ्या गावात आलाच पाहिजे. बस साथ भाऊंची आहे आणि पळतात सगळे ग्रामस्थ मंडळी आणि तोंडाला हे लहान असणारे आमचे वना महाराज. खूप खूप त्या ठिकाणी भगवान परमात्मानं खूप मोठा आशीर्वाद. कमी वयामध्ये खूप मोठी गरुड झेप आहे. नाहीतर कमी वयातला कीर्तनकाराच्या एका फोनवर गावात येणं हे बोलणं एवढं सोपं नाही. एखाद्या धनवानांना फोन लावू द्या, कीर्तनकार लवकर हेच करत नाही. पण वना महाराजांचा शब्द महाराष्ट्रात कोणी डावलत नाही. हे त्यांनी कमी वयात जिंकलेलं किंवा त्यांची ही कमावलेली गोष्ट आहे. म्हणून वना महाराजांचं, आम्ही ज्यांना आमचे छोटे भाऊ म्हणतो, वना महाराजांचं तोंड भरून कौतुक. आणि आता एक गोष्ट मी बोलायची जाणीवपूर्वक पाठीमागे ठेवली. भगवान भाऊ महाजन खरंच अशी दातृत्ववान माणसं गावामध्ये असणं हे गावाचं भूषण आहे, गावाचा स्वाभिमान आहे. मला 2 मिनिटं बोलू द्या या विषयावर तुमच्या सोबत. का भाऊ या सगळ्या सप्ताहाचा खर्च करतात ती गोष्ट ठीक आहे, पण आपल्या गावामध्ये प्रत्येक माणसाच्या मनात दातृत्व भाव जागा झाला पाहिजे. आता या कीर्तनासाठी, या सप्ताहासाठी पंचक्रोशीतून लोक एकत्र येतात. प्रत्येकाच्या अंतःकरणातला दाता जागा झाला पाहिजे. कान्योन माझी गोष्ट आहे का, महाभारताच्या पात्रामध्ये आम्ही एक दानशूर पाहिला. त्यांचं नाव आहे कर्ण. कर्णासारखं दातृत्वच कुणाचं नाही. एवढा मोठा दाता की ज्या वेळेला कर्ण अंतिम श्वास घेत होता त्यावेळेला विश्वाचा मालक रडत होता. जगाचा मालक कुणासाठीच रडला नाही, पण कर्ण ज्या वेळेला अंतिम श्वास घेत होता ना त्यावेळेला विश्वाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडत होता. अर्जुन म्हटला, देवा मी एवढं मोठं कर्तृत्व केलं का, बाणात मी कर्णाला खाली पाडलंय, माझं कौतुक करण्याऐवजी कर्ण श्वास शेवटचा घेतोय, तू रडतोस देवा, एवढी कर्णाबद्दल का तुला तळमळ आहे, आम्ही तर तुझे भक्त आहोत ना. त्यावेळेला भगवंताचं वाक्य सगळ्यांनी कान देऊन ऐका. भगवान बोलले, अर्जुना तू कर्णाला धारातीर्थी कोसळलं, खाली पाडलंस, मी तुझं कौतुक करायचं सोडून कर्णासाठी का रडतो, तर मला एका गोष्टीची खंत आहे. अरे कर्णासारखा दानशूर माणूस आता या पृथ्वीवरचा गेला, तो जाणार आहे, याच्यासारखा दाता होणे नाही. अर्जुन बोलला, आम्ही नाहीत का दाते, कर्ण किती श्रेष्ठ दानशूर होता ते मला तुम्हाला सांगायचं. माझा भाऊ नाही का दानशूर, मी नाही का दानशूर, म्हणजे तुम्ही दानशूर आहात पण तुम्ही कर्णाची बरोबरी करू शकत नाही. आणि कसं काय, पण एका ब्राह्मणाला चंदन पाहिजे होतं. चंदन, काहीतरी पूजापाठ करायचं असेल त्याच्यासाठी चंदनाची गरज, भरपूर चंदन पाहिजे होतं यज्ञ करण्यासाठी. अगोदर धर्मराजाकडे आले, धर्मराजा मला यज्ञासाठी चंदन पाहिजे, मला चंदन दे. धर्मराजानं पाहिलं चंदन उपलब्ध नाही, वन पाहिलं तर पाऊस चालू होता, चंदन मिळू शकत नाही. गाव न गाव, नगर न नगर ढूंढाळलं, चंदन मिळालं नाही. मग दुर्योधनाकडे आले ते ब्राह्मण देवता, म्हणजे धर्मराजाला चंदन मिळालं नाही, दुर्योधना तू तरी चंदन दे. दुर्योधनानं महल पाहिला, नगर पाहिलं, सगळीकडे ढूंढाळलं, पण चंदन मिळालं नाही. मग कर्णाकडे आला. कर्ण महाराज, दात्यांच्या यादीमध्ये तुम्ही खूप मोठ्या जागेवर आहात, तुम्ही तरी मला यज्ञासाठी चंदन द्या. त्यावेळेला कर्ण बोलला, थांबा, जाऊ नका. कर्णानं पूर्ण महल पाहिला, राजवाडा पाहिला, नगर पाहिलं, पंचकृषी पाहिली, जंगल पाहिलं, पाऊस चालू होता. यज्ञासाठी जसं चंदन पाहिजे कर्णालाही मिळालं नाही. आणि मग तो ब्राह्मण देवता म्हणतो, मग मी जाऊ का. कर्ण बोलला, आजपर्यंत माझ्या दारातून कुणीच रिकाम्या हाताने गेलं नाही, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. माझ्या ताई दादांना आपण कल्पना करणार नाही. कर्णानं शिपायांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, माझ्या भवनाच्या ज्या काही चौकटी आहेत, खिडक्या आहेत, त्या चंदनाच्या आहेत, ते तोडा. माझा पलंग आहे जो बसण्याचा, तो तोडा, तो चंदनाचा आहे. या महात्म्याला यज्ञासाठी चंदन द्या. अगदी खिडक्या, दरवाजे, पलंग सगळं तोडलं. जे चंदनाचं होतं ते त्या दात्याला दिला आणि त्या ब्राह्मण देवतांना आशीर्वाद दिला, तुझ्यासारखा दाता या जगात कोणी होणार नाही, त्रैलोक्यामध्ये तू श्रेष्ठ दाता असणार आहे. अगदी तसंच कर्णासारखं दातृत्व या कलियुगामध्ये एवढं मोठं दान करणं, दादा माझ्या, म्हणजे आम्ही एवढा प्रवास करतो, एवढं फिरतो, सांगेन तुम्हाला एवढं दातृत्व माणसाकडे नाही. बरं, कसलीच अपेक्षा नाही, आमचं नाव सुद्धा घ्यावं ही सुद्धा अपेक्षा नाही भाऊंना.
कसलंच अपेक्षा नाही, फक्त दानाचं काय महत्व आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचावं याच्यासाठी आम्ही वारंवार उल्लेख केला. शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. दाता मिळेल का नाही ही गोष्ट अशक्य आहे, पण आपल्या धानोरे गावामध्ये कर्णासारखं दातृत्व करणारं व्यक्तिमत्व भगवान भाऊ महाजन आपल्या गावामध्ये आहे. ते गावाचं भूषण आहे, गावाचं भूषण आहे. पुन्हा पुन्हा त्यांचं खूप कौतुक. सगळी गुणजन मंडळी, गायनाची साथ देणारे हरिभक्त परायण जगन बाबा आहेत, खूप गोड गात आहेत आमचे जगन महाराज. त्याचबरोबर हरिभक्त परायण दिगंबर महाराज आहेत, हरिभक्त परायण. वासुदेव बाबा आपण खूप गोड गायले, म्हणजे फार सुंदर गायलं तुम्ही. आमची जयश्री आहे, विनेकरी आहे, सगळे टाळकरी चोपदार आहेत. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्या वारकऱ्यांना माझं वंदन. मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्त परायण आमचे यज्ञेश महाराज, खूप गोड वाजवते लेकरू. किती कौतुक करावं आमच्या यज्ञेश महाराजांचं. मागच्याही वर्षी त्यांनी आम्हाला मृदंगाची साथ या सप्ताहामध्ये असतात. ते खूप चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादाचं देखील कौतुक आहे, खूप चांगला साऊंड आहे. आणि इथे कीबोर्डची आम्हाला साथ देणारे आमचे गोपाल महाराज मोहे आहेत. तरुणांचा सहभाग या सप्ताहात आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. मागच्या 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तरुण गावात सप्ताह चालू झालं की चौकात गोंधळ घालायचे, पण या 5 वर्षात काया पालट झाला. महाराष्ट्रामध्ये कुठे जा सगळे तरुण पोरं सप्ताहात एकत्र येत आहे. आणि खरंच तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात संतांचे शब्द आहे ना, ते धानोऱ्या गावानं सत्य केले. इथे सगळे तरुण मुलं एकत्र आहेत, म्हणून सगळ्या तरुण भावंडाचं कौतुक आहे, सगळ्यांचं कौतुक. महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी, चोपदार सुद्धा बिचारे युवान आहेत, तरुण आहेत. लक्षात घ्या, परमार्थाला सुरुवात तरुणपणात करावी. का? तरुणपणात परमार्थ केला तरच तरुण जाण्याची शक्यता आहे. आणि म्हातारपणात जर प्रयत्न केला तर मध्ये डुबक्या लागण्याची शक्यता आहे. म्हणजे म्हाताऱ्या माणसांनी परमार्थ करू नये असं मला म्हणायचं नाही, पण सुरुवात तारुण्यात करावी, नक्कीच फल मिळेल. हा माझा दादा वयानं लहान आहे, पण किती न लाजता विना घेऊन एवढं सुंदर नाचत नाचत इकडे गेले. कौतुकाची गोष्ट आहे. माझ्या दादासाठी टाळी वाजवाय. फार गोड, फार गोड, खूप समाधान वाटलं. आणखी सर्व हरिभक्त परायण मंडळी, कुणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, अज्ञानानं एखादं महत्वाचं नाव राहिलं असेल तर मला माफी असावी. खूप गरजेचं असेल तर मला सुचवा. परिसरातून पंचकृषीतून आलेले भाविकजन, महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी, आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल अभंग माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज महान साधू आहेत. आज दत्त जयंतीचा फार मोठा पर्व काळ आहे आणि आपण आता या अभंगात प्रवेश करणार आहोत. ज्या दत्त महाराजांची जयंती किंवा तो पर्व काळ जो आजचा आहे ना, या दत्त भगवंतानं नाथ महाराजांच्या दारामध्ये चोपदारकी केलेली आहे. नाथ महाराज सामान्य संत नाहीत. नाथ महाराज शांत, श्रीमंत आणि संत. हा त्रिवेणी संगम नाथ महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये पाहायला मिळतो. बाहेरचा स्पीकरचा जर आवाज वाढवला असेल तर तो कमी करा, आवाज डबल नका बोलू. बोल नाही का? बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नावाचा तालुका आहे. त्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये दासोपंत नावाचे एक महात्मे आहे की त्या दासोपंत स्वामींच्या सोबत दत्त महाराज सोंगट्या खेळतात. अगदी गोदावरीच्या पलीकडे पैठण हे क्षेत्र आहे की जिथे बीड जिल्हा बदलतो. जालना असेल, संभाजीनगर असेल, असे जिल्हे चालू होतात. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण क्षेत्र की ज्याला पूर्वीपासून फार मोठी किंमत आहे, प्रतिष्ठान नगरी, की जे धर्मपीठ होतं, जिथे न्याय निवाडा केला जायचा, तिथे पैठण क्षेत्राला शांतीब्रह्म एकनाथ महाराज नावाचे महात्मे, त्यांच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून नाथ षष्ठीचा सोहळा करण्याची पद्धत होती. मग त्या नाथ षष्ठीचे निमंत्रण यावर्षी कोणते संत बोलवायचे? आता आपल्या गावचा वार्षिक सप्ताह आल्यानंतर आपले नाही का नियोजन चालू होत, कुणा कोणते कोणते कीर्तनकार बोलवायचे, कुणाला बोलवायचं. तसं नाथ महाराज विचार करतायत, या वर्षाच्या नाथ षष्ठीच्या सोहळ्याला कोण महात्मे बोलवायचे? तर अंबाजोगाईचे दासोपंत स्वामी, त्यांना बोलवायचं. निमंत्रणाचं पत्र घेऊन, अक्षदा घेऊन
काय असेल. निघाले नाथ महाराज आणि नाथ महाराज दारात आले. शिपायांच्या करवी निरोप पोहोचवला. पैठणवरून एकनाथ महाराज आले. त्यावेळेला दासोपंत स्वामी दत्त भगवान सोंगट्या खेळत होते. आवाज कानावर आला. एकनाथ महाराज आले. भगवान दत्तात्रय अदृश्य झाले. दासोपंत स्वामींना फार तळतळ वाटले. अरे एवढा मोठा महात्मा एवढ्या दूरवरून आला, पण अजून यांच्या नशिबात दत्त भगवंताचं दर्शन नाही, म्हणून भगवान अदृश्य झाले. नाथ महाराजांचं निमंत्रण स्वीकारलं. षष्टीच्या सोहळ्याला येतो, सगळं बोलणं झालं. पण त्यांच्या मनामध्ये तेवढीच गोष्ट की दत्त भगवंतांना नाथांना दर्शन का बरं दिलं नसेल. षष्टीच्या पर्व काळावर अंबजोगाईवरनं दासोपंत स्वामी पैठण क्षेत्राला आले. नाथांचा वाडा कुठे विचारत 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 आले आणि नाथांच्या वाड्याचा किंवा घराचा रस्ता सांगितला. घराच्या समोर त्यांचा रथ थांबला. दासोपंत स्वामी रथावरून खाली उतरले आणि मेन दरवाजातून आत जाणार तर आश्चर्यचकित झाले का दत्त भगवान हातामध्ये त्रिशूल घेऊन दारात उभे आहेत. कोणाच्या? नाथ महाराजांच्या. दत्त चोपदारी करी तसे निडा दत्त चोपदारी करी दत्त चोपदारी करीत असे. दत्त भगवंताला पाहिलं आणि दासोपंत स्वामी तिथेच लोटांगण घ्यायला लागले. भगवान भगवान तुम्ही इथं कसे हातामध्ये भाला घेऊन त्रिशूल घेऊन उभे आहात, काय करता इथे? म्हणे इथे मी उभा आहे, चोपदारकी करतोय. चोपदारकी? ज्यावेळेला नाथ महाराज निमंत्रणाचं पत्र घेऊन आपल्या अंबाजोगाईला आले, माझ्यासोबत सोंगटा खेळत होतात. नाथ महाराज आले, ते ऐकल्याबरोबर अदृश्य झालात. त्यावेळेला मला वाटलं नाथांच्या नशिबात नाही तुमचं दर्शन आणि इथे तुम्ही चोपदारकी करता. तेव्हा का लपून बसलात, का दृश्य झालात, त्याचं उत्तर मला द्या. दत्त भगवान बोलले, दासोपंत स्वामी, मालक आल्यानंतर जर नोकर मालकाच्या समोर सोंगट्या खेळत बसला तर मालक कामावरनं काढून टाकल. ही मर्यादा आहे. मालक आल्यानंतर नोकरानं कधी हातपाय पसरून बसायचं नाही, सोंगट्या खेळत बसायचं नाही, टीव्हीचा रिमोट घेऊन बसायचं नाही, यातले कुठलेच उद्योग करायचे नाही, नाही तर कामावरून वजा करण्याची शक्यता आहे. आणि मी जर तिथे सोंगट्या खेळताना पाहिलं असतं तर एक तर मालक चाकराची मर्यादा तर मोडलीच असती, पण नाथ महाराजांनी मला कामावरनं काढलं असतं. नाथ महाराज महान आहेत, त्यांच्या समोर सोंगट्या खेळत मी बसू शकत नव्हतो, कारण मी चोपदारकीचं काम इथे करतोय. दत्त चोपदारी करीता चोपदारी चोपदारी करीत असे. दत्त भगवान ज्यांच्या दारात राबतात ते संत काही लहान आहेत का साधे आहेत? विश्वाच्या मालकानं श्रीखंडाच्या रूपात 36 वर्ष कावडीनं पाणी भरलंय. कावडीने पाणी जागरी चैतन्य पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चंद्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चंद्र पाणी वाहे. भक्ती भावे मिळावं विद्याचे पाये. अनन्य भक्ती भावे मिळावं विद्याचे पाये. मिळावं विद्याचे पाये. ओ वाळू आरती माझा साथी कणाला. ओ वाळू आरती माझा साथी कणाला. ओ अनन्य भक्ती भावे मिळावं विद्याचे
कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाये. द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. आबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा संग पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आपली संत परंपरा माझ्या ताईंनो खूप छान आहे बरं का. एखाद्या महात्म्याच्या घरी देव राबतोय, कुण्या संताला दळण दळण्यासाठी मदत करतोय, कुणाच्या मागे मागे चालतोय, कुणाच्या हाताने जेवतोय. कुणाच्या हाताने जेवला भगवान? झोपल्या काका? कुणाच्या हाताने जेवला भगवान? धानोरा कुणाच्या हाताने जेवला? नामदेवराया. विश्वाच्या मालकानं नामदेवरायाच्या हाताने जेवण केलं. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. ओ नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नोहे हाता मन महिमा संभाका, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. महिमा संभाका, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नामदेवरायाच्या हाताने विश्वाचा मालक जेवला. आपल्या हाताने कुत्रे सुद्धा लवकर भाकरी खात नाही धानोरा. विश्वाचा मालक जेवला ही गोष्ट काही साधी नाहीये. संत परंपरा फार सुंदर आहे. नाथांच्या घरी राबला, तिथे त्यानं पाणी भरण्याचं काम केलं, भाजी निवडण्याचं काम केलं, पितरांना जीव घालण्याचं काम केलं, पात्र उचलण्याचं काम केलं. काय एक काम केलं का? उचिष्ट सुद्धा खाल्लं माझ्या भगवंतानं. नाथ महाराज एवढे हे श्रेष्ठ संत आहेत ना माझ्या ताई दादांनो. नाथ महाराज मंदिरात जातात नवल नाही, मंदिरातला देव नाथांच्या घरी आला आणि नाथांचं घरच मंदिर झालं. एवढी श्रेष्ठ भक्ती नाथ महाराजांची आहे. याच्यातून आपण शिकायचंय काय? आपण मंदिरामध्ये जातो नवल नाही, मंदिरातला देव आपल्या घरी यावा आणि आपलं घर मंदिर व्हावं. एवढी सुंदर भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करावी. भक्ती अशी करा जीवनामध्ये माझ्या ताई दादांनो, अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण देवासाठी रडतो अजिबात नवल नाही, त्यानं आपल्यासाठी रडलं पाहिजे. अशी भक्ती करा जीवनामध्ये, अशी भक्ती करा. आपण देवाचं उचिष्ट प्रसाद म्हणून खातो नवल नाही, देवानं आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. कोणी म्हणाल देव कुठं भक्ताचं उष्ट खातो का? का खात नाही? कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण राम नारायण जानकी वल्लभ. बोरे खाय भिलणीचे. कोण म्हणते भगवान आपलं उष्ट खात नाही? शबरी मातेसारखा भाव अंतकरणात जागा ठेवा, तो उष्ट खाल्ल्याशिवाय राहणार नाही. अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण देवाला काहीतरी मदत मागतो नवल नाही, त्यानं आपल्याला मागितलं पाहिजे. अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण देवाचं भजन करतो नवल नाही, त्यानं आपलं भजन केलं पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडला असेल देव कुठं भक्ताचं भजन करतो का? का करत नाही? वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त आहे, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. विशेष आहे बरं, तिच्या भक्तीमुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. आज वृंदावनामध्ये कृष्ण कोणी म्हणत नाही, तिचंच नाव घेतात, तिचं भजन करतात.
देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई. कान्हा की पटरानी हो गई. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली आहे. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव, एवढी महान भक्त आहे ना ती भगवंताचं भजन करते. नवल नाही, भगवान तिचं भजन करतायत. किती गोड भजन करतात भगवान. श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारे श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा ना. राधा का भी श्याम हो तो मेरा राधा का भी श्याम हो तो मेरा राधा का भी श्याम हो तो मेरा हो. राधा का भी श्याम हो तो मेरा राधा का भी श्याम हो तो मेरा राधा का भी श्याम हो तो मेरा जमुना के लहर से भटकी छैया किसका नहीं है कहो कृष्ण कन्हैया. जमुना के लहर से भटकी छैया किसका नहीं है कहो कृष्ण कन्हैया. श्याम का दीवाना लो, श्याम का दीवाना लो, श्याम का दीवाना लो सारा ब्रज था. राधा का भी श्याम हो मेरा राधा, राधा का भी श्याम हो तो मेरा राधा का भी श्याम हो तो मेरा सगळ्यांनी हात घ्या. राधा नामाचा जाप करा. जिचं भजन केल्याने भक्तीची धारा हातामध्ये प्रवाहित होते ते राधा पात्र आहे. त्या विश्वामध्ये मोठमोठे कल्याणकारी आहे. प्रेमाने टाळी वाजवून भजन करूया. जय हो. राधा
राधा राधा माझ्या दादांना टाळी टाळी त्यांच्यासाठी वाजवा ज्यांनी खरंच आपल्या अंतकरणातला आनंद व्यक्त केला, उभा राहून नाचले त्यांच्यासाठी टाळी. माझ्या समोर दादा बसले, तुमच्या डोळ्याला अश्रू आले, माझं मन भरून आलं. हा भाव जागा होणं फार गरजेचं आहे. हा भाव जागा होणं. राधा भगवंताचं भजन करते, नवल नाही भगवान तिचं भजन करतायत. ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा आहे. वना बाबा एक व्हिडिओ म्हणजे आपल्या देशभरामध्ये पाहतात लोक. आता मी दुर्गा उत्सवाच्या अगोदर वृंदावनला जाऊन आले आणि साऱ्या जगाचं लक्ष ज्यांच्याकडे आहे, कलियुगातले महान संत प्रेमानंद महाराज, त्यांना भरपूर लोक फॉलो करतात. मागच्या 7-8 महिन्यामध्ये त्यांचे व्हिडिओ पाहण्याचा मला छंदच लागला. मनात इच्छा निर्माण झाली, माझ्या त्या महाराजांचं मला दर्शन होईल का. मग मी इच्छा व्यक्त केली आमच्या दादांकडे. दादा मला घेऊन गेले वृंदावनला. मला दर्शन नाही, त्यांच्यासमोर भजन करायला मिळालं आणि मी भजन गात होते ना, महाराज रडत होते त्यावेळेला. तो व्हिडिओ खूप लोकांनी पाहिला, खूप लोकांनी. अगोदर कुरेकर बाबा जाऊन आले त्यांच्याकडे आणि कुरेकर बाबाच्या नंतर 1 महिन्यानंतर आम्ही गेलो. त्या महात्म्याचं दर्शन, त्यांच्यासोबत वार्तालाप, त्यांच्यासमोर भजन गायलं. कधी कधी मी भाग्यवान समजतो स्वतःला. एवढ्या मोठ्या आता त्यांच्याकडे विराट कोहली असतील, सगळे सिनेस्टार, क्रिकेटपटू सगळेच जाऊन येतात त्यांच्याकडे. भारतातले सगळे 1 नंबरचे लोक आहेत ना, ते सगळेच जाऊन आले. इथले पण गेले प्रेमानंद महाराजांच्याकडे. तर खूप अगदी परदेशातले लोक त्यांच्याकडे जातात, भारतीय महाराष्ट्रीयन लोक जातात. नवल नाही पाकिस्तान मधून सुद्धा 1 जण गेले होते महाराजांच्या दर्शनासाठी. म्हणजे एवढी लोक त्यांना फॉलो करतात. अगदी त्या तुम्ही तर पाहिलं असेल, आपल्यातले जे लोक जाऊन आले किती गर्दी असते तिथे दर्शनाला. लोक 2-2:30 वाजल्यापासूनच जागी असतात. दर्शनासाठी तर खूप गर्दी, खूप रांग. आणि त्यांच्या समोर भजन गायला मिळाले, खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर हे राधा नावाचं महत्त्व सांगते मी तुम्हाला. त्या महाराजांना कुणीतरी विचारलं, बाबा 17 वर्षापासून तुम्हाला दोन्ही किडण्या नाही, तुम्ही जिवंत कसे आहात? 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत, एवढं मोठं वय आहे आणि चेहऱ्यावरचं तेज पाहिलं तर 2.5 वर्षाच्या लेकराच्या तोंडावर जे तेज आहे ना, ते महाराजांच्या तोंडावरचं तेज. बाबा एवढे तेजस्वी कसे तुम्ही? किडण्या नाहीत तुम्हाला, तुमच्या किडण्या काय आहेत? तर त्यांनी सांगावं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. ते विशेष आहे. आणि काय म्हणतात? फक्त राधा 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 राधा. माझ्या ताई दादांनो, राधा भगवंताचं भजन करते, नवल नाही भगवान तिचं भजन करतात. तसंच आहे नाथ महाराजांचं. नाथ महाराज भगवंताचं भजन करतात, नवल नाही भगवान त्यांचं भजन करतो. नाथ देवासाठी रडतात, नवल नाही देव त्यांच्यासाठी रडतो. नाथ महाराज देवाला काहीतरी मागतात, नवल नाही भगवान त्यांच्याकडे मागतोय. नाथ महाराज देवाची सेवा करतात, नवल नाही भगवान त्यांची सेवा करतो. नाथ मंदिरात जातात, नवल नाही मंदिरातला देव त्यांच्या घरी येतो, त्यांचं घरच मंदिर होतंय. एवढी श्रेष्ठ भक्ती ज्या नाथ महाराजांची आहे, ते नाथ महाराज देवाला काय मागतात? अभंगाचं पहिलं देवा माझे मन लागू तुझे, देवा माझे मन
लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने। शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवाकडे काय मागतात? मागणी हे प्रकरण आपल्याला सगळ्यांना शिकवतात की काय मागितलं पाहिजे। काही लोकांना देवाला काय मागावं हेच कळत नाही। 11 रुपयाचा नारळ फोडतात आणि 11 लाखाची मागणी करतात। किती चतुर आहेत लोक। बरं मला सांगा, त्याला एवढंही कळत नाही का 11 रुपयाच्या नारळात हे किती मोठी मागणी करतात? माझ्या दादांनो, त्यानं खरंच तुमची इच्छा पूर्ण करावी, तुम्ही मागितलेलं तुम्हाला द्यावं असं जर वाटत असेल ना तर एकच करा, त्याला 11 रुपयाचं नारळ सुद्धा फोडण्याची गरज नाही। 11व्या क्रमांकाचं इंद्रिय मन त्याला द्या, आपोआप तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही। मन द्या त्याला, मन, दुसरं काही देऊ नका। मनाचा क्रमांक 11वा आहे। 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय। तेच नाथ महाराज म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने। देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे। मनाबद्दलच का बोलतात धानोरेकर माहिती आहे तुम्हाला? कारण माणसाचं मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे, चंचल, एवढं चंचल, वाऱ्याचा वेग कमी, या मनाचा वेग तेवढा जास्त आहे। बसलाय इथे तुम्ही, बस का बर का माझ्या ताईंनो, तुम्ही बसलाय तिथे, पण ज्यांनी घराघरानं घाईघाईनं घराला कुलूप लावलं असेल ना, त्यांचं मन कुलपाला झटके देत बसलं असेल। मन विचित्र आहे। मनानं ठरवलं तर मन पंढरपूरला जातं, रस्ता चुकलं तर नको तिकडे पण जातं। हे मन फार चंचल आहे, मन विचित्र आहे। मन किती चंचल आहे, किती चंचल आहे? सुभाषितकार सांगतात 10 वस्तू चंचल आहेत, त्याच्यामध्ये मनाचा पहिला क्रमांक आहे। मनो मधु करो मेघो मानिनो मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्यो मकारा दश चंचलः, याच्यामध्ये मनाचा पहिला क्रमांक आहे। मन हे असं आहे ना, घडीमध्ये म्हणतो अरे हे असं करायला पाहिजे, परत म्हणतो नको नको, असं नको। मन स्थिर राहत नाही माणसाचं, सारखं पळतं, सारखं माणसाला पळवतं। मन विचित्र आहे।